काही लोक माहिती का काय म्हणता, आय एम अ ट्रॅव्हलर, आय लव्ह टू ट्रॅव्हल. आणि मग इथे आल्यावर मला गरमीच होतीये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. आणि गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम फ्रॉम फ्रान्स, स्ट्रासबर्ग. गाईज ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि आम्हाला जायचंय ब्रेकफास्टला. आम्ही खूप लेट उठलो. आम्ही उठलो आणि फक्त म्हणजे यु नो पटकन रेडी झालोय. आता पटकन ब्रेकफास्ट करू, घालून येऊ आणि मग नाश्ता करून पटकन आंघोळ करायची मला. सो गाईज, वी आर इन स्ट्रासबर्ग, फ्रान्स आणि वी आर इन फ्रान्स फॉर द फोर्थ टाइम. सो आता आपण खाली जाऊया, ब्रेकफास्ट करूया अँड देन वी गो टू द सिटी सेंटर अँड आज द डे इज रिलॅक्स. जस्ट गो टू सिटी सेंटर, एन्जॉय जरा, बघ इकडे तिकडे काय नाही. आला संध्याकाळी, गो टू द पूल, एन्जॉय इन द पूल अँड गेट आउट. पूल मध्ये पण जायचंय संध्याकाळी. बघू ना यार, स्पा पण आपल्या स्पा पण बुक करायचंय. हो, सो आपण करू. लेट्स गो. सो गाईज, खाली जाऊन ब्रेकफास्टला भेटूया आणि त्यानंतर परत रेडी होऊया. येस, सो लेट्स गो. फायनली चाललो आम्ही, होपिंग की आम्हाला ब्रेकफास्ट भेटेल. हो, कारण मी व्हेरी लेट गाईस. 9:30, 9:15 व्हॉटएव्हर. लेफ्ट आय गेस ब्रेकफास्ट भेटेल. आणि एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये 10:30 पर्यंत ब्रेकफास्ट असतं. डोंट एक्सपेक्ट दे गेस्ट टू वेक अप अर्ली, राईट? काहीच, पण मी काय म्हणत होते माहिती का, की ब्रेकफास्ट 12 पर्यंत दिला पाहिजे आमच्यासारख्या आळशी लोकांसाठी. चलो, खाली जाऊन तुम्हाला मेन्यू सुद्धा दाखवते मी काय काय असेल. फिट चेक. आम्ही चेंज करणारे कपडे. दिस इज जस्ट फॉर ब्रेकफास्ट, कॅज्युअल वेअर. पण आपण मॅच झालोय थोडंफार. 6 पॅक ऍब्स आहे माझी बघ. गाईज, बिफोर स्टार्ट खूप सारे लोक इथे, तर मी तुम्हाला फक्त मेन्यू दाखवते. ओके, हे बघा, दिस इज टाईप ऑफ ब्रेड. हे मी पण पहिल्यांदा पाहिले. ग्रीन ब्रेड, केक, हे असे योगर्ट वगैरे पण दिलंय त्यांनी, अँड फ्रूट, कस्टर्ड टाईप ऑफ समथिंग. दिस इज माय ब्रेकफास्ट. ब्रेड, बटर, मिनी क्रोसॉन. फ्रान्समध्ये आल्यानं क्रोसॉन नाही खाल्ले. आणि मला वेगळ्या कलरचा केक मिळाला आहे, हे बघ. ट्राय इट. माझा ग्रीन नाहीये. आणि यांच्याकडे व्हेजिटेबल पण ऑप्शन होता. आणि ओट्स आणि ज्यूस. पॅनकेक्स. याच्यावर काहीतरी टाकायला पाहिजे होतं की स्वीट लागतील ना. It will be too sweet for you. You won't like it. लेट्स जस्ट ट्राय. लेट्स ट्राय. फर्स्ट बाईट मी तुलाच देणार. कसं आहे? गाईस, आम्ही रेडी होऊन निघालेलो आहे. ऑन द वे टू. गाईस, तुम्ही म्हणत असेल की मी परत ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आलोय. तुम्हाला मी घरावर माझा आउटफिट दाखवेल. दुसरं आउटफिट होतं. देन विशाली वॉज लाईक नाही, यू शुड मॅच टू माय आउटफिट अँड देन आय हॅव टू. म्हणून क्लिफर्डला आज ब्लॅक घालव. आणि हे बघा, ट्रॅम, पॅरिसची, फ्रान्सची. फ्रान्स वेगळी वेगळी असते ना. ऍक्च्युली काय असतं ना, फ्रान्स बोले की कोण फ्रान्स बोलतो, मोस्टली पॅरिसच बोलतात. हा ना, बिकॉज दे आर मोर नोईंग लाईक द. म्हणजे तो आपल्या पण तोंडात पॅरिसच येतं. पॅरिस. नो, इट्स नॉट पॅरिस. वी हॅव एन नंबर ऑफ थिंग्स इन फ्रान्स. गाईस, तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. त्याच्यामुळे क्लिफर्डला ब्लॅक टी शर्ट घालावा लागला. सो तुम्ही वृषालीचा आउटफिट गेस करू शकता गाईस. थोड्या वेळानं उतरल्यावर फिट चेक देऊया आपण. आम्ही ऑलमोस्ट सिटी सेंटर मध्ये पोहोचलो आहे. आपण सिटी सेंटर मध्ये. हा, ऍक्च्युली आम्ही सिटी सेंटर मध्येच आहे आता. आणि पार्किंग गाईस, सिटी सेंटर मध्ये गाडी चालवण्याची लाईक यू नीड पेशन्स. यू नीड लाईक टू मच ऑफ पेशन्स. कारण की झेब्रा क्रॉसिंग वर थांबावं झेब्रा लागतं. क्रॉसिंग्स अँड एव्हरीथिंग गाईस. आणि गाईस, थांबा, तुम्हाला उतरल्यावर माझं फुल आउटफिट दाखवते. प्रॉपर करंटली युरोपमध्ये जी स्टाईल चालू आहे ना सध्या, एकदम यु नो क्लासी, सिम्पल, तशा टाईप काहीतरी वेअर केलंय मी. सो पार्किंग मध्ये जाऊन एक त्यात पण बसायचं मला, पण अलाउड आहे का ते छोट्या पोरांसाठी वाटतं. गाईस, हे बघा, आता तुम्हाला जो वरती नंबर दिसला ना, तर इथे ना तो नंबर अपडेट करत राहतात ते लोक.
की खाली किती पार्किंग बाकी आहे, समोर किती, म्हणजे तुम्हाला फक्त फिरण्याची आणि असं शोधण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला कळून जातं लगेच की खाली पार्किंग आहे म्हणून. ग्रीन लाईट चेक कर, हे बघ हे सगळे रेड आहे. ग्रीन लाईट चेक कर, त्या साईडला आहे मे बी. गाईज पण बघा ना, मला हे खूप आवडली टेक्नॉलॉजी. गुड ना. आता त्या माणसाने एकाने गाडी काढली, आता लगेच हा लाईट ग्रीन झाला. खूप पैसे खर्च केले असेल ना रे एवढे सेन्सर वगैरे लावायला. अरे काय सेन्सर, नॉर्मल सेन्सर तो आहे तो. केअरफुल. ठीक आहे, कॉर्नरला पण आहे आपली गाडी. माझी चप्पल बघा ना किती क्यूट वाटतीये ना. चल एक्झिट बघू. येस गाईज, पार्किंग मधून आलो आणि भयंकर गरमी आहे. आय विल शो यू वृषालीज आउटफिट. येस Guys, look at this diva. Cute she outfit. And एवढी अशी सुंदर दिसायला लागली विथ दिस सिटी व्ह्यू. एकदम क्यूट आणि क्लासी. आणि हे बघा सिटी सेंटर. आता आम्ही चाललो आहे कॅथेड्रल चर्चला. तर गाईज आम्ही चाललो सिटी सेंटर मध्ये. आणि किती ब्युटिफुल सिटी आहे. इट्स लाईक व्हेरी पिक्चरिस्टिक सिटी. आणि मला ते हे वाटतं की आम्ही जस्ट 1 hour बिफोर झोपलो होतो येण्यासारखं. आता आणि आता एकदम चमक दमक रेडी होऊन निघालो. एक्साइटमेंट काय माहितीये का गाईस, हा. इथं गरमीत फिरायचं, मग पूल मध्ये जायचं. आहा. आणि घरी जाऊन मग मस्त, घरी म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन मस्त पूल मध्ये जाऊ आम्ही. चला कॅथेड्रल कडे जाऊन बघू. कॅथेड्रल चर्च आहे हा. आणि मी आज क्लिफर्डला वॉर्निंग दिलेली, माझ्या केसांना बिलकुल हात नाही लावायचा, कारण मी मस्त क्यूट मौत को छूके से वापस आया. मी क्यूट से ना पिनअप वाली हेअरस्टाईल केलेली आणि क्लिफर्ड असं असं करतो आणि ती खराब होऊन जाईल. सो लेट्स गो गाईस, लेट्स गो. लेट्स गो. खूप ऊन आहे यार गाईस. ह्या एरियामध्ये खूप सारे मोठे मोठे कॅथेड्रल चर्चेस आहेत. सो आता आम्ही चर्चच्या चाललोय. आम्ही आज जास्त बोलू नाही शकत मे बी, बट इफ वी कॅन शूट वी विल शूट स्मॉल क्लिप्स अँड जस्ट पुट इट लाईक. हा, की हे वाला चर्च कसं आहे, कारण 2-3 चर्चला जाऊ मोस्टली आम्ही. अजून एक खूप फेमस वाला आहे, पण आतमध्ये जर कॅमेरा अलाउड असला तर आतलं टाकू आम्ही. हो, पण तुम्ही पण गाईस आतलं बघा. जस्ट एन्जॉय इट. लेट्स गो. अँड लेट्स गो अँड प्रे. गाईज आम्ही आलो चर्च मधून. आणि तुम्हाला कसं वाटलं चर्च? मी चर्च बघून तुम्हाला सांगा कसं वाटलं. आणि इट्स खूप भारी वाटतं आत. म्हणजे सगळ्यात बेस्ट इज खूप शांत. तुम्हाला ना असं खूप शांत, यू फील लाईक अ डिफरंट प्लेस. दॅट्स व्हाय आम्ही खूप एव्हरी संडे पण चर्चला जातो, बिकॉज वी लाईक इट. अँड इवन आय एम अ ख्रिश्चन अँड आय हॅव टू गो. आय फील गुड वेन वी गो. द होल वीक गोज गुड. सो बट दिस इज अ गुड थिंग. आणि आता कसं तुम्हाला म्हटलं होतं ना, आम्ही म्हणजे सगळं मानतो म्हणून. हो. आता कोणती होती, एकादशीच्या दिवशी आम्ही मंदिरात जाऊन आलो. हो. आणि इकडे आलं की युरोपमध्ये खूप सारे फेमस चर्च आहे, मग आम्ही चर्चमध्ये जातो. म्हणजे आम्ही सगळं असं बॅलन्स आउट करतो, माहिती आहे का? सो गाईज आम्ही आता अजून फिरू, तुम्हाला पण दाखवू. लेट्स गो. अरे असं वरती कॅमेरा पकडत जा, माझा आउटफिट आला पाहिजे यार. हो. हा, असं आलं पाहिजे मी व्हिडिओ मध्ये. आणि बघ गाईज, मी म्हटलं होतं ना की आम्ही आलो की बेल वाजती म्हणून. येस, गॉड ब्लेस्ड अस. वी आर सर्टिफाइड नाउ. लेट्स गो. वी आर ब्लेस्ड पीपल. तर गाईज आम्ही आलेलो आहोत एका ब्रिज जवळ. म्हणजे जर तुम्ही गुगलवर स्ट्रासबर्ग फ्रान्स पण गाईस मला करता हो, खूप शांत सिटी आहे. इट्स ॲट देअर ओन पेस हे बघा. आणि खूप ब्युटिफुल आहे. इट्स अ ब्युटिफुल सिटी. सो आम्ही आता थोडेसे पिक्चर्स काढले. आणि मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट पण दाखवणार आहे. थांबा, की क्लिफर्डने एक क्यूटची गोष्ट माझ्यासाठी आणली गरमीसाठी. आणि इट्स व्हेरी फॅन्सी. हो, दाखव.
जी की मी घेऊन फिरणार आहे. छान टाडा. पण वापर आता इकडे तुला आयुष्य ओके थांबा. क्लिफर्ड आहे मोदील. ओके म्हटलं बटन दाब. गाईज हे बघा पंखा चालू झालाय. अरे यार काय झालं? ओ माय गॉड. गाईज आम्हाला खूप दिवसापासून घ्यायचं होतं माहिती काय मला. आणि क्लिफर्ड माझ्या मनची बात ऐकूनच घेतो. वाव. चला चला. आता आम्ही हे फुल टाइम आम्ही मस्त घरून चार्ज करून आणलेले. दिस इज द बेस्ट एव्हर इन्व्हेस्टमेंट. की गरमी व्हायचं कामच नाही. गरमी झाली की झालं पंखा लावा. ऍटलीस्ट फेसला गरमी नाही झाली ना. कारण की हे बघा इट्स 30 किती डिग्री रे. इट्स कोल्ड एअर कमिंग फ्रॉम इट. अरे नाही ओव्हरऑल किती डिग्री आहे आता फ्रान्स मध्ये. हा आणि नेदरलँड्स मध्ये तर आज हीटवेव्ह होतं असं ऐकलं होतं आम्ही. बट डोंट नो. सो आता आम्ही पहिले काहीतरी पिण्यासाठी जाऊ. चलो. मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे गाईज माचा. आम्ही आलेलो आहोत एका फेमस माचा शॉपमध्ये इथल्या सेंट्रमच्या. आणि मी ऑफिसमध्ये 2-3 वेळेस पिलाय तर मला आवडलाय. म्हणजे इट्स लाईक ओके. क्लिफर्ड पहिल्यांदा पितोय माचा मँगो माचा. ओके लेट्स गो. गाईज माझा फर्स्ट टाइम आहे. मी माचा ट्राय करतोय. लेट्स ट्राय. आता सांग आणि ऑनेस्ट रिॲक्शन दे. It is good. It's not bad, and it's not too good as well. या इट्स ओके ओके. It's okay. नाही फक्त असं. Tijum. Let's go, guys. Gacha. ऐकलं का तुम्ही घाचा करत होता मागून. काय एवढं काय मला तुम्हाला खरं म्हणा एवढं काय वाव नाही वाटलं. मला ते असं वाटतं कोणतं तरी पावडर मिक्स केलं तर घसात लागतो जरा पावडर. टाक दे टाकून. पिऊच नको आता. माझे पैसे बर्बाद केले. तुला माझ्या डेटवर नेलं होतं मी पण तुला आवडलाच नाही. बघा त्याचं मी विचारलं होतं. आईस कॉफी पण होती की तुला आईस कॉफी प्यायची का. आता जरा कडवं पण लागतं कधी कधी. नाही रे तू ते इट्स इन युअर हेड. आता मिरची खाऊन बोलू का. इट इज इन माय हेड स्वीट. आणि मिरची खाऊ का तिखट असं होईल का. हाऊ कॅन इट बी इन माय हेड बोल. तुला ना ऍस्थेटिक गोष्टी पचतच नाही. तू नॉर्मल बेसिक वालाच माणूस आहे. आपल्याला काय आपल्या गरतन कॉफीत आईस टाकलं संपला विषय. गाईस अजून जो मेन कॅथेड्रल आहे ना तिथं जाणार आहे आपण. आणि आम्हाला खूप लांबून तो ऑलरेडी दिसलेला आहे. तुम्हाला थोडासा ग्लिम्स दाखवतो. हा, हे बघा. लुक एट इट. मागचं पार्ट बघा. मागं कॅथेड्रल आहे. टाळण हे बघा. याचं पण थोडं मेंटेनन्स चालू वाटतं ना. सीडी दिसताय. कधीच हमेशा मेंटेनन्स चालू असते. गाईज हे लोक ना रेग्युलर मेंटेनन्स करता. आय थिंक बिकॉज खूप जुने येणार आहे. हो. आणि त्यांना ते प्रॉपर म्हणजे ना प्रिझर्व करून ठेवायचं आहे ना सगळे त्याचे काय म्हणता येईल डिझाईन अँड ऑल. म्हणून ते रेग्युलर मेंटेनन्स करता. बाबू मला याच्यावर बसूनही देणार ना. याच्यामध्ये तुला बसायचं असेल तर मी बसू शकतो. मी म्हटलं याच्यामध्ये बसू शकतो. नको. टिंग टिटिंग टिटिंग टिटिंग. मी तुम्हाला ना क्लिफर्ड काय बघतोय दाखवते. क्लिफर्ड कडे ऑलरेडी खूप वॉच आहे. त्याने आत्ता रिसेंटली सिको प्रिसार्ज पण घेतली आहे. बट आता बघा तू काय बघतोय परत. आपल्याकडे आहे ऑलरेडी एक वॉच. या एक नाही आपल्याकडे 2 आहे याच्या. बाईंग अ वॉच इज ऑलवेज गुड राईट. आणि गाईज आर यू रेडी टू सी द ब्युटिफुल चर्च. मी तुम्हाला पुढून दाखवते. आणि खूप क्राऊडेड आहे. हो खूप क्राऊड आहे गाईस. लेट्स गो. आणि आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो आणि आम्ही विचार केला होता तिथून ना ऍज अ सोविनियर म्हणून प्रत्येक वेळेस काहीतरी कप घेऊन जायचो. यु नो युनिक कप अँड ऑल. सगळे 20-20 युरोचे कप आहे नॉर्मल ग्लासवाले. हे बघा दाखवत तुम्हाला. आणि हे आहे ते कॅथेड्रल. दिस इज स्ट्रासबर्ग कॅथेड्रल. व्हेरी फेमस. समोरून पण दाखवते. यार सी यार गाईज आमचं युट्यूब चालणार आहे. कारण ऑलवेज आम्ही आलो की बेल वाजतील. देव पण आम्हाला गुड साईन देतो. संपला माझ्या. फायनली संपला. मला का नाही दिला मग.
ए मी तुझ्या चष्म्यात बघ किती भारी दिसते, ये इकडे. गाईज, आणि हा समोरचा व्ह्यू आहे प्रॉपर. हे बघा किती हाईट असेल रे याची. 100 मीटर पेक्षा जास्त असेल. हा ना. गर्मी से सुरक्षा. अजून स्पीड वाढव. You can hold it. Oh my god, this is so good. नाही, खूप खूप इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहे, खूप भारी वाटतंय. हा, आणि हे तर फेसला लावलं नाही मधला पार्ट. वाव. आता आम्ही चर्चच्या आतमध्ये चाललोय आणि याही चर्चचा आम्ही तुम्हाला आतून व्ह्यू टाकतो. पर्सनल असिस्टंट घेऊन फिरते गाईज मी. नवरा, बॉयफ्रेंड, असिस्टंट, 3 in 1 सगळं. गाईज, चर्चच्या आतमध्ये आहोत आम्ही. हे बघा. त्या साईडला जाऊया. आम्ही कॅन्डल लावणार आहे इथे. 2 युरो सापडले म्हणजे बॅग मध्ये होते माझ्या. बाहेरून जे दिसतं ना, हे बघा, त्या आतून ना असं प्रिटी वाटतं. वाव, हे बघा ना, किती प्रिटी कलर कॉम्बिनेशन वाटते. आणि गाईस, हे पण बघा, याच्यावर ना सगळ्या ज्या आपल्या राशी असतात ना त्या पण आहे. हे बघा, आय थिंक दॅट इज अ युनिवर्स. ओके, अँड देन इथे वर्ल्ड. हे बघा खाली, इथे तिकडे टाइमचं काहीतरी आहे. गाईस, फक्त डिटेलिंग बघा ना. हे बघा, इथे पण किती प्रिटी डिटेलिंग केलेली आहे, एकदम बारीक बारीक. गाईस, काही लोक माहिती का काय म्हणता, आय एम अ ट्रॅव्हलर, आय लव्ह टू ट्रॅव्हल. आणि मग इथे आल्यावर मला गरमीच होतीये आणि बसूनच जाऊ. गप साल्या, मी बोललो का तू बोलली? ये कोणती ट्रॅव्हलिंग होईल. तू स्वतःला. आता चर्च मधून नंतर इकडे साईडला पण एक बिल्डिंग आहे. हे आपण जे चर्च आता आतून जाऊन आलो आणि आता आम्ही बघणार आहोत हे वालं, की या बिल्डिंग मध्ये काय आहे. तर जाऊन बघतो आतमध्ये. आणलंय माझ्यासाठी, वापरतोय तू स्वतः म्हणते म्हणजे केस होतात ते होतात, मग आता काय करू. मार थोडंसं. तुझी हे केस खराब होत असेल, दाढी. नाही, मी आज काढून आले. गाईज, आम्ही ना मोस्टली इथे विचार करू क्रिसमस टाइमला, पण आता जाणून माझे केस खराब नाही, पडतंय. नाही. हे बघ, हे कसे येत आहे. हवा दिलं तरी चुकीचं आहे, नाही दिलं तरी चुकीचं अरे आहे. असं दे, असं. हा, हा, तर मी म्हणत होती गाईज, आम्ही मोस्टली इथे ना क्रिसमस मार्केटला पण येण्याचा विचार करू शकतो, कारण की क्रिसमस मार्केटच्या टाइमला आय थिंक खूप सुंदर असेल. हे बघा ना, सिटी सेंटर बघा एकदा, खूप प्रिटी करत असतील हे लोक. आज जाऊया आता, चल. पोलीस. आणि आम्ही परत घेतोय सिटी टूर. सिटी टूरने एकदम छोटासा टूर असणार आहे.
आणि गाईस आता निघालो आहे आम्ही सिटी टूरला. अरे तू उलटा पकडला. द बेस्ट थिंग टू डू गाईज इझियर जर घेऊन असेल मग ट्रेन मध्ये बसा 1 तासभर फिरा. गणपती बाप्पा मोरया. निघाला. गाईस मस्त पळवता येते, भारी वाटतं. हवा पण लागते, मस्त फास्ट फास्ट चालू आहे. कसं वाटतंय? क्लिफर्डचं लक्षच नाहीये. भारी वाटतं. गाईस हा जो चर्च आहे ना समोरचा, हा 1300 सेंचुरी मधला आहे. गाईज हे जे समोरचं आहे ना, हे 19 सेंचुरीमध्ये बनवलेलं सर्वात लक्झरियस अपार्टमेंट होते इकडचे. आणि हे चर्च बघा. हे बघा, या चर्चच्या तिकडे पण जाणार आहे आपण. गाईज हे चर्च 1892 आणि 1897 मधल्या काळात बिल्ड केलंय. हे बघा. गाईज सगळ्या बिल्डिंगचे नाव तर माहित नाहीये, पण मी तुम्हाला दाखवायचं म्हणून ना सगळं बाहेरचं म्हणजे रेकॉर्ड करून दाखवते. आणि पोहोचलो आम्ही चर्चच्या समोर. ते वाले चर्च आपण बघून आलो आणि हे वाले. गाईज हे आहे फॉर्मर इम्पेरियर जर्मन पॅलेस. दिस वन. हे बघा. हे बघा फुल. आता याची ना एंट्री बघा समोरून. आणि क्लिफर्डला बघा, त्याला गरमी होती अजूनही. काय बोलते का? गाणं चालू आहे आता. नाही, गाणं चालू आहे आता. या बिल्डिंग्स वरच्या डिझाईन बघा, त्यांनी कशा लाईन्स मारल्या. बिल्डिंग आहेत ना. हा फेमस ना. काही जर तुम्ही गुगलवर केलं ना, तुम्हाला या बिल्डिंग्स दाखवतील गुगलवर. फेमस एकदम. आमचा टूर आता ऑलमोस्ट संपत आलाय. गरमी ही गरमी. आणि बॅक टू ओरिजिनल लोकेशन. गाईज आमचा टूर संपला आणि आम्ही आता बसलोय कारण गरमी होतीये. आणि काय खायचंय विचार करतोय. काय खायचं? तुला एवढी भूक लागली का? नाही, भूक तर नाही लागली, पण असं खायची इच्छा आहे. भूक नाही, पण ना मला आईस्क्रीम खायची आहे. आणि मला आईस्क्रीम लंच केल्यावरच खायची आहे. म्हणजे कळतंय का? म्हणजे आईस्क्रीम खाण्यासाठी पहिले लंच करू. मला भूक नाही लागली पण करू. आणि मग मस्त ही वाली फॅन्सी आईस्क्रीम खायची. हे शॉप खूप काय जुनं शॉप आहे. करायचं? तिकडनं पार्सल घेऊन घरी जाऊन खायचं का तिकडेच खायचं? तिकडेच खाऊ ना. बसून खाऊ शकतो आपण. पण आता ओपन आहे का ते? आणि प्रॉपर 3 वाजले म्हणून चर्चच्या एकदम बेल चालू झालाय, रिंग. आणि गाईज दिस इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. हे बघा, इथून हवा येते आणि हे या साईडचं हे बटन आहे ना, हे जर दाबलं तर हा पार्ट एकदम थंड होतो. आणि मासा हा गालाला लावायचा. गाळा लावायची काय? हा, गालाला लावला की एकदम थंड वाटतं. नाही लावलं तरी पण थंडी हवा.
गाईस तुम्ही रील्स मध्ये बघितलं असेल ना, फ्रान्स इकडे तिकडे गरमी झाल्यावर लोक असं काय म्हणतात याला, पाण्याचे वाफ. असं पाण्याचं हे सोडता. हे बघा इथे समोर आहे हा, हे बघा. आणि क्लिफर्डला पण भयंकर गरमी झालेली आहे, तर आता मी याच्यामध्ये जाऊन उभं राहू. ए ओलं होतंय पण नाही, जरा जास्त ओलं होतंय. मला वाटलं एकदम नॉर्मल असेल. नाही पाणी आहे ना ते बाबू. एकच मिनिटात ओले झाली रे. 1 मिनिट पण नाही, 10 सेकंदात. हा 10 सेकंदातच. चला आता पार्किंग मध्ये चाललो आणि आम्ही चाललो आहे लेंटल सूप पिण्यासाठी. गाईज वृषालीला एवढा ऑब्सेशन झालं ना लेंटल सूप म्हणजे मला असं वाटतं की टर्की शिवून गेले लेंटल सूप पिऊन. हे बघा बेनिफिट आहे, प्रोटीन पण आहे, लेंटल्स असल्यामुळे लाईट वेट आहे. उन्हामध्ये म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जास्त खाऊ नाही वाटत, तर इट्स गुड. सुसू पण आली. खाली आहे ना वॉशरूम, खाली बघ. आणि आम्ही आलेलो आहे फायनली माझ्या फेवरेट प्लेस, लेंटल सूप. आवडलं तुला? मला फेवरेटच आहे. गाईज आम्ही काल ना या एरियातून येत होतो आणि आम्हाला दिसलं होतं एका बिल्डिंगवर हेलिकॉप्टर. आर्टिफिशियल हेलिकॉप्टर. हा, तर मी म्हटलं आज तुम्हाला व्हिडिओ दाखवते. काल हुकलं होतं आमचं. हा इथेच आहे, याच बिल्डिंगवर आहे ना. हेलिकॉप्टर. अरे कुठे आलं, समोर आहे. हे बघा. ए ओरिजिनल साईज आहे ही की नाही ना? एकदम छोटी आहे ना. हा त्यातून मी पण नाही मावणार, मीच नाही मावणार. मी एकटा मावू शकतो. तू एकटा उडवणार आहे. गाईस आम्ही थोडासा आराम करून खाण्यासाठी बाहेर निघालो आणि पाऊस आला. फुल पाऊस आला. हे बघा. चल दोन्ही कोण तुझ्याकडे ना.